सध्या राज्यात आणि देशात भाजपचे सरकार आहे. केंद्रात भाजप NDA आणि राज्यात महायुतीचे सरकार आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. त्यानंतर एक चर्चा सातत्याने होताना दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी कोण होणार याची चर्चा रंगू लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 75 वर्षे पूर्ण केल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मोदी यांचा राजीनामा घेण्याचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे रहिवासी आहेत. त्यामुळे रेशीम बागेचे वारे हे त्यांच्या कानावर लवकर येतात. मोदी यांचा राजीनामा घेतला जाणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. मोदीनंतर आपणच पंतप्रधान होणार असेही स्वप्न फडणवीस यांना पडत आहेत, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने काँग्रेसचे सपकाळ यांच्या वार्तालापाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 2014 ते 2019 दरम्यान देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांची चांगली प्रतिमा होती. सध्या ते कोणाचं ऐकून घेत नसले तरी तेव्हाची प्रतिमा त्यांच्या कामी येत आहे. तसेच हिंदी भाषिक प्रांतामध्ये मी महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा महाराष्ट्रात लागू केली हे दाखवून त्यांना हिंदी भाषिक प्रांतामध्ये आपली स्वीकारार्हता वाढवून घ्यायची आहे, असं मत देखील यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी मांडले. यामध्ये काहीशे तथ्य असल्याचे जाणकारांचे मत आहे. दुसरीकडे रेशीम बाग आणि संघ परिवाराशी असणारी जवळीक मुख्यमंत्री फडणवीसांच्या कामी येऊ शकते. दरम्यान यापूर्वी संजय राऊत यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी महाराष्ट्रामधून असून त्यांनी अप्रत्यक्षरित्या देवेंद्र फडणवीसांकडे इशारा केला होता. यापूर्वीही फडणवीस पंतप्रधान होणार असल्याच्या चर्चा होत असताना महाराष्ट्राने पाहिले. देवेंद्र फडणवीस यांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न मोदी आणि शहांना आवडले नाही. त्यामुळे फडणवीस यांना राज्यात उपमुख्यमंत्री करत एकनाथ शिंदे यासारख्या ज्युनियर नेत्याच्या हाताखाली काम करायला लावले, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रात शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर राज्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन झाले त्यावेळी केला होता. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना पंतप्रधान होण्याचे स्वप्न पडू लागले होते की मी देशाचा पंतप्रधान होणार आणि मोदींच्या जागेवर जाणार. फडणवीसांचे असेही स्वप्न होते की मी केंद्रात गृहमंत्री होणार आहे. त्यामुळे फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनविले. मी पंतप्रधान होणार. मी आता एवढा मोठा झालो आहे की योगी आणि मोदी यांना मागे टाकून मी पंतप्रधान होणार आहे, असे फडणवीस यांच्या डोक्यात सुरू होते, असेही राऊत म्हणाले होते. एकंदरीत सध्या मोदींच्या लोकप्रियतेला ओहोटी लागलेली असून त्यांच्या जागेवर पर्याय शोधण्यात येत असल्याच्या चर्चा नेहमीच होत राहतात. फडणवीस पंतप्रधान किंवा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष या दोनपैकी एक पदावर नक्कीच जातील, अशा चर्चा मात्र राज्यात जोर धरत आहेत, एवढे मात्र खरे. पहा काय म्हणाले सपकाळ. देवेंद्र फडणवीसांना स्वप्न पडतात याचं पहिलं कारण सांगतो. नरेंद्र मोदींजवळ तसे 2 राष्ट्रीय सेट आहेत. त्यांना काही लोकांना ते खूप पैशाने भरभक्कम सगळे संसाधने देऊन करतात आहे. नरेंद्र मोदींनी केलेलं हे जग जाहीर आहे, हा आरोप नाही, ही वस्तुस्थिती आहे, सर्व मान्य झालेली आहे. तसंच आता देवेंद्र फडणवीस जे आहेत हे कंबोज का मुंबोज काहीतरी जो माणूस आहे त्याला इतका गलेलट्टा आता करतात आहे की आता देशाच्या पंतप्रधानाकरता जेवढा मसाला लागेल तेवढा जमा करण्याची जबाबदारी त्यांना दिलेली आहे. आणि आता मुंबई जी आहे दिल्लीश्वरांच्या आदेशाने अडाणीच्या घशात टाकल्यानंतर उर्वरित जी मुंबई आहे ही आता त्या कंबोजला देण्याची प्रक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेली आहे. त्यांना एवढे संसाधनं का पाहिजे तर ती संसाधनं ही दिल्ली देश पातळीवर वापरल्या करता एक माणूस त्यांनी तयार केलाय. नंबर 1. आता 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर
देवेंद्र फडणवीसांचं घर कुठे आहे? नागपूरला आहे. त्यांची पाळंमुळं कोठे जास्ती आहे, त्यांना कुठलं हवामान जास्ती भावलेलं आहे, तर ते रेशीमबागकडून येणारं जे वारं आहे हे त्यांच्या कानावर त्यांच्याजवळ लवकर येतं. त्यामुळे तिथून त्यांना असे काही संकेत आलेले आहेत की 75 वर्ष झाल्यावर आम्ही यांचा राजीनामा